पुण्यात पुढच्या बातमीकडे मेळाव्याला जाण्यापूर्वी समीर भुजबळ आणि छगन भुजबळ या दोघांमध्ये बंद दाराआड बैठक सुरू आहे। तर एकीकडे मेळावा होणार आहे आणि त्याच पूर्वी समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक होतीये, चर्चा पार पडतीये। या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या बंद दाराआड चर्चा सुरू आहे। प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत। प्रांजल, एकीकडे छगन भुजबळ आज मोठा निर्णय घेणार अशी चर्चा असतानाच मेळावा हा आयोजित करण्यात आलेला आहे, मात्र त्यापूर्वी ही महत्त्वाची बैठक पार पडते। समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्यात नेमकं काय घडतंय? ऋतुजा, आपण जर बघितलं तर आज नाशिकमध्ये तपोवन परिसरामध्ये जयशंकर लॉन्स आहे, तिथे समता परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। तिथे भुजबळ आपले सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत, यासोबतच आपली भूमिका देखील त्यांच्यासमोर ते मांडणार आहेत। जर बघितलं तर राज्यभरातून सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तिथे दाखल झालेले आहेत। 10 वाजेची मेळाव्याची वेळही देण्यात आली होती, मात्र अजूनही छगन भुजबळ हे आपल्या भुजबळ फार्मवरतीच आहेत। आपण जर माझ्या मागे जर बघितलं तर भुजबळ फार्मच्या आपल्या कॅबिनमध्ये सध्या छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा ही सुरू आहेत, बैठक ही सुरू आहेत। त्यामुळे एकंदरीत आता मेळाव्यामध्ये नक्की काय भूमिका मांडायची किंवा पुढे काय दिशा घ्यायची याबाबत या दोघांमध्ये चर्चा ही सुरू आहेत असं समजतंय। आपण जर बघितलं तर अगदी काही वेळापूर्वीच सुनील तटकरे यांनी देखील म्हटलं आहे की भुजबळांची भेट घ्यायची किंवा काय ते योग्य वेळी आपण ते ठरवू, आणि यावर देखील छगन भुजबळांना प्रसारमाध्यमांनी नाशिकमध्ये विचारलं असता त्यावरती नंतर बघू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आणि असं म्हटलं असताना त्याआधीच भुजबळांनी एक देखील वक्तव्य केलं आहे की अजित पवारांविषयी जर कुठे जोडे मारो किंवा असं त्यांच्या फोटोला जर आंदोलन केलं असेल तर जसं करू नका असं कोणी केलं यापुढे तर तो समता परिषदेचा पदाधिकारी राहणार नाही। त्यामुळे कुठेतरी भुजबळांची देखील मवाळ भूमिका ही अजित पवारांबाबत दिसून आलेली आहे। एकंदरीतच आता आपण जर बघितलं तर एक साधारणतः आणखी 10 मिनिटांमध्ये छगन भुजबळ हे भुजबळ फार्मवरून निघतील आणि आपल्या मेळाव्याच्या ठिकाणी तिथे ते पोहोचणार आहेत। त्यामुळे आज एकंदरीतच भुजबळ काय भूमिका मांडतात, काही वेगळा निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची देखील आपण बोललो असता आता भुजबळांवरती अन्याय हा झालेला आहे। लोकसभा असेल, राज्यसभा असेल तेव्हा त्यांना डावलण्यात आले आहे आणि आता मंत्रिपद देखील देण्यात आलेलं नाही। त्यामुळे आता भुजबळ साहेबांनी काहीतरी वेगळा निर्णय घ्यावा, आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत असं देखील त्या कार्यकर्त्यांनी बोलून हे दाखवलं आहे। त्यामुळे एकंदरीत साथ छगन भुजबळ नक्की काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। निश्चित, त्यामुळे अनेक अर्थाने खरं तर हा मेळावा महत्त्वपूर्ण आहे आणि या संदर्भातले सगळे घडामोड अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।